ज्ञान राजा, नमो ज्ञान राजा. निवृत्ती सहजा गुरुवर्या, निवृत्ती सहजा गुरुवर्या. नमो ज्ञान राजा, नमो ज्ञान राजा, नमो ज्ञान राजा, नमो ज्ञान राजा, नमो ज्ञान राजा. एका जनार्दनी म्हणावा आपुला, एका जनार्दनी म्हणावा आपुला. एका जनार्दनी म्हणावा आपुला, अंकित अंकिला दास तुमचा, अंकित अंकिला दास तुमचा. नमो ज्ञान राजा, 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 राजा, नमो ज्ञान राजा. माऊली म्हणजे ज्ञानांचे राजे. हे ज्ञान म्हणजे माहिती नव्हे बरं, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ऐका ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. स्वतः स्वतःला पाहायचं म्हणजे स्वरूप ओळखायचं. मी देह नाही, मी आत्मा आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं म्हणजे आत्मज्ञान. त्यालाच अध्यात्म असं म्हणतात. या अध्यात्माचं सार भगवंत अर्जुनाला पाचतायत विश्वरूप दर्शनाच्या माध्यमातून. आणि हे विश्वरूप दर्शन प्रत्यक्ष अनुभवून त्याची तृप्ती, शाश्वत सुख अनुभवून ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिभा नवनवोन्मेषशालिनी झालेली आहे. ते म्हणतात, तू आदि मध्यांतरहितू, स्वस्वामर्थ्ये तू अनंतू, विश्वबाहू अपरिमितू, विश्वचरण तू. ज्या विश्वरूपाचं दर्शन अर्जुन घेतोय त्या भगवंताची, विश्वरूपाची दोन स्वरूप आहेत. एक नित्य स्वरूप आणि दुसरं आहे ते लीला स्वरूप. नित्य स्वरूप म्हणजे शुद्ध परब्रह्म परमात्मा, आणि लीला स्वरूप म्हणजे नाना अंगानी नाना प्रकारांनी ही सृष्टीची रचना करून भगवंतच प्रगट होतो, त्याला म्हणतात लीला स्वरूप. अर्जुनाचं भाग्य असं आहे की अर्जुनाला नित्य स्वरूपी पाहायला मिळालं, त्याची अनुभूती घेता आली, आणि विश्वरूपाच्या निमित्तानं लीला स्वरूप सुद्धा त्याचाही आत्मानुभव या अर्जुनाने घेतला. भगवंतांचं रूप अद्भुत आहे. गीतेमध्ये म्हटल्याप्रमाणे, द्यावा पृथिव्योरिदमंतरं हि व्याप्तं त्वयेकेन दिशश्च सर्वाः दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्. असं दिव्य रूप आहे की त्रिभुवनाचे लोक ते दिव्य रूप अनुभवून घेऊच शकत नाही. त्याला दिव्य चक्षुशिवाय पर्याय नसतो. आपल्या संधीमध्ये ओम भूहू, ओम भुवहा, ओम सुवहा असे उल्लेख आलेले आहेत. गायत्री मंत्र जपायच्या अगोदर भू म्हणजे पृथ्वी, भुवहा म्हणजे अंतरिक्ष, आणि सुवहा म्हणजे स्वर्ग यांचं स्मरण आहे. आपल्या वाणीनं पृथ्वीलोक जिंकायचा असतो.
मनानं अंतरिक्ष जिंकायचं असतं आणि प्राणानं पंचप्राणानं स्वर्गलोकाचा अनुभव घ्यायचा असतो. इथे तर अद्भुत रसाचा असा कल्लोळ झालाय की इथे पृथ्वी अंतरिक्ष स्वर्ग सगळ्याला व्यापून भगवंतानी आपलं विराट विश्वरूप दाखवलेलं आहे. माऊली म्हणते ना तरी अद्भुत रसांचा कल्लोळी जाहली 14ही भुवनांसी कडियाळी तैसे आश्चर्याची मग मी आकळी काय एक. अर्जुनानी असे शब्द वापरलेत. माऊली म्हणते बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा. इतकं विराट आणि भव्य दिव्य रूप आहे की अर्जुन स्तिमित होऊन गेलाय. आणि हे स्तिमित रूप पाहिल्यानंतर, असं भव्य दिव्य रूप पाहिल्यानंतर अर्जुनाला लक्षात आलं की महर्षी असोत, सिद्ध असोत, गंधर्व असोत, विद्याधर असोत, ते भगवंताची निरंतर स्तुती करतायत. आणि महर्षी अथवा सिद्ध का विद्याधर समूह विविध हे बोलत तुझ स्वस्तिस वाद करीती स्तवन. भगवंता तुझं स्वरूप असं विराट, अवघे जण तुझी स्तुती गातायत. पण भगवंता मी तुझं जे विराट रूप पाहतोय ते इतके भयावह आहे की माझ्या अंगावर सुद्धा काटा उभा राहिलाय, असं अर्जुन म्हणतोय. अर्जुन म्हणतो हे रौद्र रूप कसं आहे, आजपर्यंत मला कधी भीती वाटली नव्हती, पण भगवंत आपलं विश्वरूप पाहिलं आणि माझ्या चित्ताला भीतीचा स्पर्श झालेला आहे. ज्या मज संहार रुद्र वासिते, ज्या मज भेणे मृत्यू लपे, तो मी आहाळ बाहळी कापे ऐसे तुआ केले. मृत्यू मला घाबरवू शकत नाही, उलटा मृत्यू माझ्या समोर चळचळा कापतो. प्रत्यक्ष रुद्राबरोबर युद्ध करण्याचं सामर्थ्य मला आहे, पण इथे तुझं असं विराट विश्वरूप मी पाहिलं आणि तैसे मी आहाळ बाहळी कापे, मी थरथर कापायला लागलोय, इतकं रौद्र रूप आहे. ऐसे वाऊनी महाभयाचे भोज एथ काय निपजवू पाहतोसी काज, ते नेणेपरी मज मरण भय आले. ज्या अर्जुनाने अनंत राक्षसांचा पाडाव केला, निवात कवचांचा टाव फोडला, ज्याने रुद्राबरोबर प्रत्यक्ष द्वंद्व केलं, तो अर्जुन सुद्धा हे विराट विश्वरूप पाहून भ्यायलेला आहे. मरण भय मज आले असं तो म्हणतोय. म्हणजे भगवंतांचं हे विराट विश्वरूप किती अक्राळ विक्राळ, किती विश्वव्यापी, एका बाजूला अत्यंत प्रसन्न उदात्त आणि दुसऱ्या बाजूला अतिशय भ्यासूर आहे. अर्जुन म्हणतोय भगवंता आता एक वेळ वाचवी जी प्राणे या स्वरूप प्रळयापासून, माझे प्राण वाचव, मला हे भगवत नाहीये तुझा अक्राळ विक्राळ स्वरूप. अर्जुनाला दिसलं की 100 पुत्र धृतराष्ट्राचे, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, जयद्रथ, कर्ण सर्वजण या विराट विश्वपुरुषाच्या मुखामध्ये जात आहेत आणि नाहीसे होत आहेत. भगवंत अर्जुनाला म्हणतायत अरे कोणी कोणाते न मारी एथ मीची हो सर्व संहारी. तू कोण मारणार आणि ते कोण मरणार यांचा ग्रास मी अगोदरच केलेला आहे. हे विश्वरूप व्याजे हरी प्रगटीत असे. भगवंत सांगतायत तरी मी काळू गाहे पुढे लोक संहारवाया लागी वाढे, सैंध पसरली आधी तोंडे आता ग्रासीन हे आघवे. हे सगळं मी ग्रासून टाकतोय, मी उरलेल्यांचाही ग्रास करणार आहेच आहे. अर्जुनाने पाहिलं अनंत राक्षस, अनंत दुष्ट भगवंतांच्या दाढेमध्ये जात आहेत आणि भगवंत तो विराट पुरुष विश्वरूप दाखवणारा सगळ्यांचा ग्रास करतोय, गिळून टाकतोय. आता ग्रासीन हे आघवे, हे सगळं मी गिळून टाकेन आणि अनंत विश्वांचा जणू नाश करून टाकेन असं भगवंत सांगताय. याच्यामध्ये भीष्मांचाही घास केलाय, द्रोणाचार्यांचाही केलेला आहे, कर्णाचाही केलाय आणि जयद्रथाचाही केलेला आहे. भीष्म, द्रोण, कर्णाची चरित्र तर अतिशय लोकप्रिय आहेत, सर्वज्ञात आहेत. पण जयद्रथ हा सर्व कौरवांचा मेव्हणा आहे. 100 कौरवांना एकच बहीण होती, दुश्शला तिचं नाव. ही दुश्शला म्हणजे जयद्रथाची पत्नी, म्हणजे हा कौरवांचाही मेव्हणा आणि पांडवांचाही मेव्हणा आहे. पण हा अतिशय पापात्मा, नीच होता. पांडव ज्या वेळेला वनवासामध्ये होते त्यावेळेला एकदा शिकारीला बाहेर गेलेले असताना द्रौपदीची जबाबदारी त्यांनी धौम्य ऋषींच्यावर सोपवलेली होती. तेवढ्या जयद्रथ ससैन्य तिथे आला आणि त्यांनी द्रौपदीचं अपहरण केलं.
भीम आणि अर्जुन असे पराक्रमी, सगळेच पांडव असे पराक्रमी की धावत गेलेत आणि जयद्रथाच्या सैन्याला त्यांनी गाठलं. जयद्रथाचा पाडाव केला, त्याच्या मस्तकावर 5 पाट काढले आणि धर्म म्हणाला, नीच्या पापात्म्या, अरे द्रौपदीवर पाप वासना तुझी गेली, कुठे फेडशील पाप? केवळ आमचा मेहुणा आहेस म्हणून तुला जीवनदान देतो. त्याला विरूप केला आणि हकलून दिला. त्यावेळेला हा जयद्रथ त्याच्या मनाला वाईट वाटायच्या ऐवजी वनात गेला. तिथे त्यांनी तपश्चर्या केली, हराला प्रसन्न करून घेतलं आणि वर मागितला की देवाधिदेवा महादेवा, मला असा वर द्या की एक दिवस मी सगळ्या पांडवांना पराभूत करेन. त्यावेळेला भगवान शंकर हसले आणि म्हणाले, जयद्रथा, सर्व पांडव अजेय आणि अवध्य आहेत. तुला त्यांचा कधीही वध करता येणार नाही आणि त्यांना तुला जिंकताही येणार नाही. अर्जुन तर माझंच प्रगट रूप आहे. त्यावेळेला जयद्रथ म्हणाला, माझ्यावर एवढी कृपा करा की एक दिवस मी पांडवांना अडवू शकेन. तेव्हा अर्जुनाचा अपवाद वगळता अन्य 4 पांडवांना तू अडवशील असं वर भगवान शंकरांनी दिला. आणि ज्या वेळेला अर्जुन संशप्तकाशी लढत होता त्यावेळेला चक्रव्यूहाचा भेद कोणी करायचा? अभिमन्यू आत गेलाय, अर्जुन पुत्र, त्याला बाहेर येण्याची विद्या प्राप्त नव्हती आणि उरलेल्या 4ही पांडवांना ते त्याची पाठराखण करत असताना जयद्रथाने अडवलं आणि पुढे अभिमन्यू मारला गेला. हे अर्जुनाला कळलं. त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञा केली आहे की सूर्यास्त उद्याचा होई तोपर्यंत जयद्रथाचा वध करेन. आणि केलाय, भगवंतांच्या कृपेनं केलेला आहे. भगवंतांनी त्याचा इतिहास सांगितला आणि म्हणाले, त्याचा पिता जयद्रथाचा वृद्धक्षत्र म्हणून आहे. त्यांनी असा शाप देऊन ठेवलाय की जो जयद्रथाचं म्हणजे माझ्या पुत्राचं मस्तक भूमीवर पाडेल त्याच्या मस्तकाचे शतशः तुकडे होतील. तेव्हा अर्जुना, आता तुझ्या तू धनुर्धारी आहेस, जगामधला सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहेस. तुझ्या या शस्त्राचं, शास्त्राचं आणि कलेचं असं पांडित्य दाखव की याचं तुटलेलं मस्तक त्याच्याच पित्याच्या मांडीवर जाऊन पडेल. आणि अर्जुनाने खरोखर असा बाण टाकला, जयद्रथाचं मस्तक उडवलं. सूर्यास्त होण्यापूर्वी की ते वृद्ध क्षत्राच्या मांडीवर जाऊन पडलं. तो दचकला आणि एकदम उभा राहिला. आपल्या पुत्राचं मस्तक आपल्याच हातून खाली पडल्यामुळे वृद्ध क्षत्राच्या मस्तकाचे शताविध तुकडे होऊन गेले, तो मारला गेला. जेव्हा तुवा देखिले हे माझा वदनी पडिले, तेव्हाची यांचे आयुष्य सरले, आता रीती सोपे. अरे या जयद्रथाला भीष्म द्रोण कर्णासहित मी केव्हाच गिळून टाकलेलं आहे, का चिंता करतोस? पण हे विराट रौद्र स्वरूप जसं अर्जुनाने पाहिलं तसा त्या विराट स्वरूपाचा आनंदही त्यांनी उपभोगला. तो म्हणतोय, कीर्ती आठविता वेळोवेळा, भोगी तसे महासुखाचा सोहळा, तेथ हर्षामृत कल्लोळा, वरी लोळतो आहो. भगवंता, तुझी दोन्ही रूप पाहिली, कसं विलक्षण आहे तुझं. हे विराट रूपी भीतीही घालणार, मनाला आनंदही देणार आहे. कारण त्यांनी पाहिलं, आदित्य असोत, वसु असोत, अश्विनी कुमार असोत, इंद्र असो, कोणीही असो, सर्व त्या विराट पुरुषामध्ये भगवंतांच्या विश्वरूपामध्ये सामावलेले आहे. भारलेला अर्जुन म्हणाला, त्याला दुसरं काही सुचेच ना. तो केवळ वारंवार वंदन करायला लागला. तो म्हणतो, ये चराचरी नमस्ते, अखंडिता देखे तया ते, आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो, तव तव नमस्ते नमस्तेची म्हणे. इतका तो भारावून गेलाय, पुनः पुन्हा नमस्कार करतोय, पुनः पुन्हा भगवंतांना दंडवत घालतोय आणि म्हणतोय, भगवंता, अरे तू साक्षात परब्रह्म, आमच्या हातून पाप घडलं. मी तुला केव्हा सखा, केव्हा यादव, केव्हा कृष्ण म्हणून साथ घातली. भगवंता, आम्हा पांडवांच्या हातून प्रमाद घडला. माऊलीनी काय सुरेख सांगितले. माऊली म्हणताय, अर्जुन म्हणतोय, आम्ही अमृत घेतलं पण प्राशन करायच्या ऐवजी अंगणात त्याचा सडा घातला. आम्हाला कल्पतरू लाभला पण आम्ही त्याच्या फांद्या तोडल्या आणि घराभोवती त्याचं कुंपण केलं. हे भगवंता, आमच्या हातून फार मोठा प्रमाद घडला. या कृष्णाला गीतेनं अप्रतिप्रभाव म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याच्या प्रभावाची दुसरी प्रतिमा नाही, जो अतुल आहे त्याला अप्रतिम प्रभाव म्हणतात. भगवंत असे
व्यावहारिक सत्तेत दुसऱ्याच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या ठाई दैन्य येतं आणि परमार्थात भगवंतांच्या या अलौकिक सत्तेचा लाभ झाला म्हणजे मनुष्य आत्मोन्नत होतो, त्याच्या चित्तातला अहंकार जातो, हीनत्व नाहीसे होते आणि त्याची पारमार्थिक श्रीमंती दिवसेदिवस वाढत जाते, द्वैत मोडतं, अद्वैताचा गोमटा लाभ त्याला होतो. अर्जुन म्हणाला, हे विश्वरूप आपुले, तुम्ही माझं डोळा दाविले तरी माझे मन झाले रुष्ट देवा, आता हे विराट स्वरूप आवरा. हे विश्वरूपाचे सोहळे भोगून निवाले जी डोळे, आता होता ती आधले कृष्णमूर्ती लागी. अर्जुन म्हणतोय, भगवंत आता विश्वरूप नको, तुमचं सुघड सगुण लावण्य रूप पुन्हा एकदा मला दाखवा. चतुर्भुज तुमचं गोमट रूप भगवान श्रीकृष्णा मला दाखवा. भगवंत आश्चर्यचकितच झाले. भगवंत म्हणतात, या अर्जुनाची या बोला विश्वरूपा विस्मयो जाहला, म्हणे ऐसा नाही देखिला धसाळ कोणी. दोन विशेषण भगवंतांनी वापरली, धसाळ आणि गावढिया. अज्ञानी आहेस आणि ग्राम्य आहेस म्हणाले, परी नेणसीच गावढिया. काय कोपो आता धनंजया, अंग सोडून छाया आलिंगितो सीमा. अरे तुला माझं सर्वस्व दाखवलं आणि तू म्हणतोयस एक अंशच दाखव. काय म्हणायचं तुला? विश्वरूप नको म्हणतोस, सगुण रूप दाखव म्हणतोस. जैसे त्वंपद हे आघवे त्वत्पदार्थी सामावे, अथवा दुमाकारू साठवे बीज कणिके जेवी. अर्जुन महाचतुर तो म्हणाला, भगवंता सोन्याची एवढी लगड पाहिली काय आणि त्यातलं वालभर सोनं पाहिलं काय? दोन्हीचा अनुभव सारखाच. तेव्हा तुमचं विराट विश्वरूप पाहिलं काय आणि तुमचं सगुण साकार लावण्य रूप तेजोमय चतुर्भुज रूप पाहिलं काय? दोन्ही मला सारखंच आहे. पण भगवंत म्हणाले, अरे असा कसा रे धसाळ, असा कसा गावंड तो? आणि पुढे भगवंत सांगतायत, नाहम वेदैर्न तपसा न दानेन चेज्जया, शक्य एवं विधो द्रष्टुम दृष्टवानसि मान्यथा. अर्जुना, तू मला जसं पाहिलंस ना तशा प्रकारचं माझं चतुर्भुज रूपाचं दर्शन मिळणं वेदानाही शक्य नाही. हे विराट स्वरूप तपानं पाहणं शक्य नाही, दानानं शक्य नाही, यज्ञानही शक्य नाही. मग भगवंताला कशाने जिंकायचं? भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विधोर्जुन, ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप. हे श्रेष्ठ तप आचरणाऱ्या अर्जुना, अनन्य भक्तीनं चतुर्भुज रूपाचं माझं दर्शन मिळणं, तत्वतः त्याचं ज्ञान होणं आणि माझ्याशी ऐक्य पावणं म्हणजे माझ्यात प्रवेश करणं, हे केवळ भक्तीनं शक्य आहे. अर्जुना, तू भाग्यवंत अशी भक्ती आचरलेली आहेस. म्हणून भगवंतांनी एकच आदेश दिलेला आहे, मत कर्म कृत मत परमो मद भक्त संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यस्य मामेति पांडव. जो मत कर्म कृत होतो, मत परम होतो, मद भक्त होतो, सगळा संग टाकतो आणि सर्व भूतांशी निर्वैर होतो, तो माझाच होऊन जागतो. तैसे माझा साक्षात्कारी, सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. मत्कर्म कृत होणं म्हणजे ईश्वर परायण होणं, ईश्वरा प्रित्यर्थ कर्म करणं. मत परम होणं म्हणजे ईश्वराशी मिसळून जाणं. संगवर्जित म्हणजे अंतर्बाह्य संग टाकणं आणि निर्वैर म्हणजे आत्मवत सर्वभूतेषु जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंताचं होणं. अर्जुनानी विराट रूप पाहिलं, स्तिमित्वन त्यांनी एकच केले जे ज्ञानोबानी केलं. भरोनी सद्भावाची अंजुळी, मिया भुविया फुले मोकळी, अर्पिली अंघ्री युगुली विश्वरूपाचा. मी सद्भावाची अंजळी भरली, त्यात मोकळी फुलं भक्तिभावाची घेतली आणि या विश्वरूप भगवान श्रीकृष्णांच्या चरणावर मी समर्पित करून टाकलेली आहे. भगवंत म्हणतात, जो भक्तीच्या मार्गाने जातो त्याला मी पावतो आणि केवळ पावतो असं नव्हे, माझं दर्शनही होतं, माझं ज्ञानही होतं आणि आमच्यामध्ये
अद्वैत ही प्रस्थापित होतो. मग समर्थांनी सांगितलेलंच आहे, भक्त तो विभक्त नव्हे आणि विभक्त तो भक्त नव्हे. भक्त हा विभक्त असूच शकत नाही आणि विभक्त असणारा भक्त होऊ शकत नाही. म्हणून सूत्र रूपानं भगवंत आणि ज्ञानोबा आम्हाला सांगतात, ईश्वराला जाणणे, पाहणे आणि तद्रूप होणे हे केवळ अनन्य भक्तीने शक्य आहे. किती सुंदर भावार्थ प्रकट केलेला आहे. म्हणून आपल्याकडे सांगितलेले आहे, मातृवत परदारेषु परद्रव्येषु लोष्टवत आत्मवत सर्वभूतेषु यः पश्यति स पश्यति. परस्त्रीला जो माते समान मानतो, परधना ज्याला माती समान असतं आणि सर्व जग ज्याला आत्मवत वाटतं, ईश्वर रूप वाटतं, तोच पाहतो, बाकीचे सगळे आंधळे. म्हणून आत्मज्ञान होणं आवश्यक आहे. हे आत्मज्ञान ज्ञानोबांना झालं, गुरुच्या कृपेनं लाभलं आणि द्वैत भाव मोडला, त्यांना अद्वैताची प्राप्ती झाली. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर सांगितलेलं आहे. द्वैत भावनाशीला, 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 द्वैत भावनाशीला. अद्वैत आथिला बोधा बोध, अद्वैत आथिला बोधा बोध, अद्वैत आथिला बोधा बोध, अद्वैत आथिला बोधा बोध. द्वैत भावनाशीला, द्वैत भावनाशीला, द्वैत भावनाशीला, द्वैत भावनाशीला, द्वैत भावनाशीला, द्वैत भावनाशीला. निवृत्ती प्रसादेम्या, निवृत्ती प्रसादेम्या ब्रह्मची जेविले. ब्रह्मची जेविले, निवृत्ती प्रसादेम्या ब्रह्मची जेविले. ब्रह्मपालाईले मेळोनिया, ब्रह्मपालाईले मेळोनिया. द्वैत भावनाशीला, द्वैत भावनाशीला, द्वैत भावनाशीला, द्वैत भावनाशीला, द्वैत भावनाशीला, द्वैत भावनाशीला. अद्वैत आथिला बोधा बोध, 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 बोधा बोध. द्वैत भावनाशीला, 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 द्वैत भावनाशीला.
हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, आदिनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर